महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बॅन केलं, स्वतःचा संयम डळून दिला नाही। कुठला व्यवसाय असू दे अडचणी येणार, ह्या संकटांना एक संधी समजून कुठला व्यवसाय असेल तर सहजासहजी उभा राहत नाही आणि अप्स अँड डाऊन्स असताना तुम्हाला प्रत्येक संकटांना तोंड द्यावं लागतं। पूर्ण क्षमतेने तो व्यवसाय करता आला पाहिजे। व्यवसाय करताना मेहनत ही करावीच लागते। ज्यावेळी परराज्यातली मुलं इथे येतात ते मुलं त्यांचे कुटुंब सोडून इथे येतात, पण ते लोक काम करत असताना मागचा पुढचा विचार करत नाही, दिवस रात्र काम करतात। आणि आपला जो मराठी माणूस आहे सुरुवातीपासूनच मोठं पेमेंट मिळेल आणि मग ते काम करेल अशी अपेक्षा न ठेवता तुम्ही सुरुवातीला छोट्या पगारातनं काम करा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य द्या। नमस्कार, मी निलेश नारायण इळवे, राहणार घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। माझा पूर्वी कापड व्यवसाय होता। कापड व्यवसायामध्ये मला कॅरी बॅगची आवश्यकता लागायची आणि ज्यावेळी कॅरी बॅगची आवश्यकता लागायची तर मी शोधायचो आपल्याला कॅरी बॅग कुठे मिळतील। त्या मिळायला अडचणी जायच्या, मग त्याच्यातून मला प्रेरणा मिळेल, आपण हा व्यवसाय जर चालू केला तर पुढे खूप स्कोप मिळेल आपल्याला। मी ह्या व्यवसायामध्ये 2013 पासून सुरुवात केली आहे। मी अचानक ह्या व्यवसायामध्ये उतरायचं ठरवलं, पण ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या स्वतः पहिले शिकून घेतल्या। हा व्यवसाय सुरू करत असताना मी माझ्या ग्रामीण भागामध्ये गोनवडी या ठिकाणी माझ्या चुलत्यांचं घर असेल त्या घरामध्ये मशीन घेतली, मशीन लावली आणि त्याच्यानंतर दुसरं एक छोटंसं घर होतं, त्या घरामध्ये मी स्वतःचं ऑफिस तयार केलं आणि त्या ऑफिसमधून मी ग्राफिक डिझाईन बनवायचो आणि प्रिंटिंगला द्यायचो। कच्चा माल सुरुवातीला आम्हाला प्लास्टिक असायचं, प्लेन बॅग यायच्या, त्या प्लेन बॅगवर आम्ही डिझाईन बनवून कस्टमरचं नाव पत्ता वगैरे छापून त्या कस्टमरला आम्ही सप्लाय करायचो। 50 मायक्रॉनच्या पुढे प्लास्टिक बॅग चालायच्या, त्या 50 मायक्रॉनच्या याच्यावर आम्ही प्रिंटिंग करून कस्टमरला द्यायचो। आणि सुरुवातीला कसं असायचं, मार्केट करत असताना कस्टमर शोधायला फार तारेवरची कसरत झाली। म्हणजे मार्केट माहीत नव्हतं, बॅग कुणाला लागतात हे माहीत नव्हतं। मी स्वतः बाईकवर जायचो, प्रत्येक गावोगावी फिरायचो, मोठमोठ्या शहरांमध्ये फिरायचो, दुकानदारांना भेटायचो, परंतु माझ्या आधी खूप मोठे व्यावसायिक तिथे पोहोचलेले असायचे। आता त्या मोठ्या व्यावसायिकांना तोडून आपल्याकडे ऑर्डर घ्यायच्या म्हटलं की त्रास व्हायचा, परंतु मी जिद्द सोडली नाही। एका दुकानदाराकडे 4-4 वेळा 5-5 वेळा जायचो, त्या माध्यमातून मग ऑर्डर घ्यायचा आणि घेतल्यानंतर कस्टमरला सर्व्हिस त्या पद्धतीने मी द्यायचो। मग एक कस्टमर जोडत गेलो, आज तागायत माझा व्यवसाय चांगल्या स्थितीत आहे। त्याच्यानंतर 2017ला असं वाटलं की नाही, आपण व्यवसाय मोठा केला पाहिजे। व्यवसाय मोठा करत असताना मग मला परत जाणवलं की आपल्याला भांडवलाची कमतरता आहे, मग आपण बँकेच्या माध्यमातून लोन उपलब्ध केलं पाहिजे। मग सुरुवातीला ज्या मशिनरी लागतात त्या सर्व मशिनरींची कोटेशन मी मागवली। कोटेशन मागवल्यानंतर ती अमाऊंट जवळजवळ 48 ते 49 लाखापर्यंत गेली। आता एवढं मोठं भांडवल तर उभं करणं खूप मोठी समस्या उभी झाली। करायचं म्हटल्यानंतर मी त्याच्यावर मार्ग शोधत गेलो। आमच्या छोटी शेती आहे, घर आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून तारण केलं, म्हणजे तारण द्यायचं ठरवलं। आत्ता माझ्याकडे नॉन-वन कट प्रिंटिंग, त्याच्यानंतर फोल्डिंग बॅग आहेत, ज्या शॉपिंग बॅग म्हणून आपण म्हणतो, त्यांना मध्ये फोल्ड असतो त्याला, त्या बॅग आपण प्रिंटिंग करतो। त्याच्यानंतर मॅटी बॅग, ज्या ज्वेलरी शॉपवाले जे वापरतात चैनीच्या बॅग, त्या मॅटी बॅग आपण प्रोडक्शन करतो। त्याच्यानंतर ज्यूट बॅग प्रोडक्शन करतो, कॉटन कॅनव्हास बॅगचं प्रोडक्शन करतो आपण। आपल्याकडे ज्या बॅग होतात त्या सर्व कस्टमरला आपण प्रोव्हाइड करून देतो। आपण सिंगल कलर, 4 कलर सगळे ऑप्शन आहेत आपल्याकडे। त्याच्यानंतर काही ज्यूट असेल किंवा मॅटे असेल त्याला मशीनवर ऑफसेट प्रिंटिंग होत नाही, मग ते आपण स्क्रीन प्रिंटिंगवर प्रिंटिंग करून देतो। तर माझ्याकडे जवळजवळ 5 ते 6 मशीन आहेत आणि माझ्याकडे ऑपरेटर आहेत 3। तर 3 ऑपरेटर मी अल्टरनेट वापरतो। एक ऑपरेटर माझ्या सर्व मशीन चालवतो, बाकीचे ऑपरेटर 1-2 मशीन चालवतात। म्हणजे अल्टरनेट ॲट ए टाईम 6 मशीन चालत नाही, 3 ते 4 मशीन चालतात, मी त्यांचा वापर करून घेतो। आता माझ्याकडे टोटल मनुष्यबळ आहे जवळजवळ 13 ते 14 लोक आणि शिलाई कामगार पण आहेत, जे मी शिलाईचं पण युनिट
चालू केले गारमेंट म्हणून, तर त्यामध्ये 6 कामगार माझ्याकडे काम करतात. त्याचबरोबर आपण घरोघरी महिलांनाही पिशव्या शिवण्यासाठी देतो. जवळजवळ त्याही 18 ते 19 लेडीज आपल्याकडे आहेत. जी डिकट अशी आहे की त्याच्यामध्ये आपण कुठलीही वस्तू टाकून, आपण छोट्या वस्तू असेल तर टाकून देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे फोल्डिंग म्हणजे ज्याच्यामध्ये समजा कापड व्यावसायिक असेल तर कापड व्यवसायाला साडी विकायची असेल तर साड्या 3 ते 4 साड्या आपण एका बॅगमध्ये टाकून देऊ शकतो. त्याला आपण शॉपिंग बॅग म्हणतो. त्याच्यानंतर ज्वेलरी व्यवसायासाठी चैनीच्या बॅग लागतात, मॅटी बॅग लागतात. तर मॅटी बॅग आपण बनवून देऊ शकतो. आपण 8x10 पासून 15x20, 16x20 ह्या साईजपर्यंत आपण बनवून देऊ शकतो. कमी कॉस्टली आहेत. ज्या आपण साध्या दुकानदारांना, मोबाईल शॉपे असेल, कपड्याचे दुकानदार असेल, त्यांना ह्या जास्त किमतीच्या बॅग घेऊन परवडत नाही. मग त्यांना आपण साध्या बॅग देतो. त्यांना डिकट बॅग म्हणतात, कॅरी बॅग सारख्या असतात त्या. आणि मोठे व्यावसायिक असेल तर मोठे व्यावसायिक आपल्याकडे शॉपिंग बॅग मागतात. डिकट बरोबर ते शॉपिंग बॅग पण देतात. मग त्या शॉपिंग बॅग पण आपण त्यांना बनवून देऊ शकतो. आणि ज्वेलरीवाल्यांना साध्या नॉन-वन बॅग असेल फोल्डिंगच्या त्याही, आणि मॅटी बॅग त्या ज्वेलरीवाल्यांना देऊ शकतो. किराणा शॉपवाल्यांना आपण कॉटन कॅनव्हास आणि नॉन-वनचे शॉपिंग बॅग ह्या दोन्ही देऊ शकतो. म्हणजे त्याचं मल्टी यूज होतं. कोणताही व्यावसायिक कोणताही बॅग घेऊ शकतो, जशी गरज असेल तशा. बल्क क्वांटिटी असेल तर रेटमध्ये बदल होतो आणि आमचं मार्जिन छोटंच असतं. ऑलरेडी आपण होलसेलमध्येच व्यापाऱ्यांना देतो. परंतु कसं असं जास्त क्वांटिटी असेल तर आपल्याला 30 पैसे 50 पैशांचा फरक करून द्यावा लागतो. डिकट बॅग आणि शॉपिंग बॅग, नॉन-वनचे शॉपिंग बॅग बनवतो आपण. त्यांना जास्त मागणी आहे. डिकट बॅग आपण दिवसाला 15 ते 16,000 बॅग प्रिंटिंग करतो. डिकट बॅग. शॉपिंग बॅग असेल तर ते दिवसाला पर डे आपण 2,000 बॅग रेडी करतो. आणि मॅटी किंवा कॉटन कॅनव्हास असेल तर दिवसाला 300 ते 500 बॅगच तयार होतात. आता डिकट बॅग असेल तर त्याच्यामध्ये 40 ते 50 पैसे मिळतात. फोल्डिंग बॅग असेल, शॉपिंग बॅग असेल त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 रुपये शिल्लक राहतो. आणि मॅटी किंवा कॉटन कॅनव्हास असेल तर त्याच्यामध्ये 2.5 ते 3 रुपये मिळतात. जशी क्वांटिटी असेल किंवा जशी महागडी बॅग असेल, स्टेप बाय स्टेप आहेत. छोट्या साध्या बॅगमध्ये प्रॉफिट रेशिओ कमी असतो. मिडियम बॅगमध्ये प्रॉफिट रेशिओ थोडा जास्त असतो. आणि हेवी बॅगमध्ये प्रॉफिट रेशिओ जास्त असतो, पण क्वांटिटी कमी होते त्याच्यामध्ये. साधारणतः आता माझ्याकडे 13 ते 14 कामगार आहेत आणि बाहेर ज्या लेडीज काम करतात त्या 18 आहेत. ज्यावेळी आपण बॅगची किंमत ठरवतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ठरवावी लागते. आणि मुळात होलसेल असल्यामुळे आपण प्रॉफिट रेशिओ आपला छोटा असतो, परंतु कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा खर्चाचा विचार करून आपल्याला त्याची किंमत ठरवावी लागते. आता त्यातून मार्केटमध्ये ऑलरेडी त्याच्या किमती मार्केटमध्ये ठरवलेल्या आहेत. म्हणजे मी काय किंवा दुसरा व्यावसायिक असेल काय, कुणाचे 3.5 रुपये असेल किंवा 4 रुपये असेल, 5 रुपये असेल, फॉर एक्झाम्पल कसं असतं, त्यांच्या मार्केटशी आपल्याला कंपॅरेटिव्हली ते रेट द्यावे लागतात. मग आपण आपला खर्च त्याच्यामधून सगळा वजा जाता. आपले EMI असेल, लाईट बिल असेल किंवा बाकीच्या कामगारांचे पगार असेल, हे सगळं कव्हर करून आपल्याला प्रॉफिट जो राहतो तो एक साधारणतः महिन्याला 70 ते 80 हजार रुपये शिल्लक राहतात. कधी कधी काय होतं की ऑर्डर मोठ्या असेल तर 1.5-2 लाखापर्यंत जातात. काय झालं की आता कोटेशन पद्धत आहे. म्हणजे पूर्वी कसं असायचं की पटकन ऑर्डर द्यायच्या, परंतु आता कुठले संस्था असेल किंवा कुठला दुकानदार असेल, पहिले त्यांना कोटेशन द्यावं लागतं. कोटेशन दिल्यानंतर ते कंपॅरिझन करतात की बाबा आपल्याला कुणाचा माल स्वस्त मिळेल, कुणाचा माल वेळेत मिळेल, कुणाचा माल क्वालिटीमध्ये मिळेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून लोक आता ऑर्डर देतात. पूर्वीसारखं नाही आता. म्हणजे कुठला व्यवसाय असू द्या, संघर्ष आहेच आणि कॉम्पिटिशन आहे. जेणेकरून कसं असतं की आपल्याला एखाद्या युवकाला व्यवसाय करायची इच्छा आहे परंतु भांडवल नसतं. मग मी काय केलं की त्यांना एक सेफ्टी डिपॉझिट, सिक्युरिटी डिपॉझिट, कमी डिपॉझिटवर, सुरक्षा ठेववर मी त्यांना एजन्सी देतो प्रत्येक तालुक्यामध्ये. आणि त्यात एजन्सीमध्ये त्यांना प्रॉफिट रेशिओ ठेवतो. माझा जो काय असेल प्रिंटिंग कॉस्ट मायनस होऊन त्यांना जो काही प्रॉफिट द्यायचा असेल तो त्यांना मी ठरवून देतो. आणि तालुका वाईज एजन्सी बऱ्यापैकी जवळजवळ माझ्या 6 ते 7 एजन्सी चालू आहेत आता.